ये इकडे. काय गरज होती तुला आजच सगळं बोलायची? हा, कुठे काय बोलायचं याचं अजिबात भान नसतं ना तुला मधुरा? ए तू आता मला अक्कल शिकवू नकोस हा. आधीच माझं डोकं खराब आहे. नाही शिकवत माझ्याही, पण जरा गप्प बस. ते देवाशीष बोलायला लागल्यावर माझाच काळजात धस्स झालं. बाई पंगा घेऊ नको, मोठी माणसं आहेत ती. मोठी असतील आपल्या घरात, मी नाही घाबरत कोणाला. त्यांच्यामुळे ना माझ्या मामाचा जीव गेलाय. काय ग बाई, आता हळू बोलशील, जरा हळू बोलशील. सगळं चांगलं होतं. काय झालं माझ्या दादाला? कशाचं टेन्शन घेतलं ना मलाच कळत नाहीये. राणी, मी जरा बाहेर जाऊन येते. तू इथेच बस, बाहेर येऊ नको, कळलंय? का केलंस तू हे सगळं नाटक? काय मिळणार तुला यातून? तुला खरंच कळत नाहीये का काय मिळणार आहे ते? त्यांनी आपल्याला त्रास दिलाय, मग त्यांनाही त्रास व्हायलाच हवा. शांत बस, काही बोलू नकोस थोडा वेळ प्लीज. एक्झॅक्टली. आता काय बोलणार ना मी? एवढं सगळं होऊनही माझाच अपमान झालाय. तुला काय आहे त्याचं? मला काय त्याचं म्हणजे? मी काय करायला हवं होतं? मधुरा, तू चुकीचीच वागली आहेस तिकडे, कळतंय का तुला? मी चुकीचं वागले. मग कोण वागलंय? पण कोणासाठी? आपल्यासाठीच ना. आणि त्यांनी आपल्याला फसवलंय हे कसं कळत नाहीये तुला? आज माझाच नाही तर तुझाही अपमान झालाय आदित्य. माझा? ऑफकोर्स. आज आपण दोघेही ना एकाच जागेवर उभे आहोत. मीराताईने आधी काय केलं? हा, आधी तुला होप्स दाखवल्यात आणि नंतर त्याचाच हात धरला. आणि तेही तिला स्वतःची बायको म्हणत मला नको नको ते बोलले. आज आपल्या दोघांचाही अपमान झालाय. ते बोलले कारण मामाच्या जाण्याला तू उगा. मीराताईला कारणीभूत ठरवलं हेच ना? बरोबरच केलंय मी. या सगळ्याला तीच जबाबदार आहे. आज आपला ना सगळ्यांसमोर अपमान झालाय आणि तो केलाय देवाशीष कामत या माणसाने. आणि त्याला मीराताई जबाबदार आहे. कळतंय का तुला? हे बघ मी. आदित्य, आता तू काहीच बोलू नकोस. आता तू ना फक्त गप्प बस. तुझा मी करते चहा. जा बाबा. नाही मावशी, असू दे, मी करते, तू बस. अगं मावशी, मला एक विचारायचं आहे तुला. बोल ना बाळा, बोल. त्या रात्री आम्ही घरी गेल्यानंतर असं अचानक झालं तरी काय? काय माहिती. मी तिकडे माझ्या घरी, मला कसं माहित असणार? त्याने मधुराचं टेन्शन घेतलं असेल का ग? नाही, तसा शांत वाटत होता तो. तसं नाही वाटलं मला. म्हणजे तुला काही बोलला नाही ना? मधुरा आणि आदित्य आले नव्हते म्हणून मी बघायला आले. मी बोलले त्याला, मी बसू का इथे वाट बघत? मला म्हणाला नाही, तू घरी जा, मी बसतो. थोडं अस्वस्थ वाटत होतं. हो ना? म्हणजे मामा, तुला थोडा अस्वस्थ वाटला? मावशी तसं नाही का, म्हणजे माझ्याबद्दल तर समाधानी वाटत होता तो. त्याला मधुराची काळजी वाटत असणार ना? नाही, त्याची कशाला काळजी वाटेल? तिच्यासाठी तर आदित्याचा मार्ग मोकळा झाला होता ना. मग तिचं नाही टेन्शन त्याला. ते पण आहेच, पण झालं तरी काय असेल? मला ना विचार करून करून आता डोकं दुखतंय मावशी. मी म्हणजे तू म्हणतेस तसं जर तो शांत बसला होता, नंतर अचानक त्याला अस्वस्थ वाटायला लागलं, म्हणजे मधुरा त्याला काही बोलली असेल का ग? की तो मधुराला बोलला असेल? म्हणजे मला ना कळत नाही नेमकं. हे बघ, तू शांत हो. म्हणजे असेल, तसंही असेल. बरं, तू चहा कर. हा, कोणीतरी आलं वाटतंय. लोक पण सुखाने जगू देत नाहीये.
तर तो गेला ना तर जणू काय आपणच काहीतरी केलं असल्यासारखे प्रश्न विचारतो. मधुरा, हे सगळं आपल्यामुळे घडलंय. आदित्य, वेडा आहेस का तू? एक मिनिट, इकडे बस. इथे बस. आणि हे बघ, हे जे तू माझ्या समोर बोललायस ना, ते दुसरीकडे कुठेच बोलू नकोस. हा. आणि आता मी तुला जे सांगते ना, ते नीट लक्ष देऊन ऐक. मामाच्या जाण्याला मीराताईच जबाबदार आहे. मग काय चाललंय तुझं? थांबव हे सगळं. अगं ती काय किंवा देवाशिष काय, दोघांची चूक नाहीये. उलट नको, आपण ना हे सगळंच डिलीट करूया. या सगळ्या गोष्टींकडे एका दुसऱ्या अँगलने बघूया. म्हणजे सॉरी आदित्य, तुला सगळ्याच गोष्टी कशा समजून सांगाव्या लागतात? ओके फाईन. हे बघ, पण मी तुला आता जे सांगते ना, त्याचा नीट विचार कर. मीराताईने तुला सोडून देवाशिषशी लग्न केलं. हे मला तुझे प्रयत्न मान्य आहेत तुझे प्रयत्न. पण तू कधी तिला तुझ्याकडे परत येण्यासाठी फोर्स केला होतास का? बोल, ऐकायचंय मला. फोर्स नाही केला. राईट. आणि त्यानंतर जेव्हा तुला कळलं की ती देवाशिष बरोबर सुखी आहे, तेव्हा तू तुझं दुःख एक्सेप्ट करून मागे नव्हता फिरलास? मागे फिर. राईट. मग आता हे सगळं ठीक असताना तिने तुला गिफ्ट द्यायची काय गरज होती? तिने कृष्णाची मूर्ती का दिली तुला? ती मूर्ती देवाशिषने आणली होती. अरे आणली कोणी असेल, पण दिली तर तिनेच ना. हे असं गिफ्ट देऊन तुझ्या फिलिंग्स ट्रिगर करायची काय गरज होती तिला? तेच मला कळत नाही. मंदिरात बोलावून जर हेच सगळं करायचं होतं तर मला कशाला बोलवलं तिकडे? एक्झॅक्टली. आणि तू स्वतःहून नव्हता गेलास मंदिरात, तुला बोलावलं होतं दोघांनीही. मला वाटलं की देवाशिष आम्हा दोघांना एकत्र आणायचा प्रयत्न करताय. नाही, देवाशिषचा प्लॅन होता तो. मीरासमोर बोलवून तुझा अपमान करायचा होता त्यांना. खरंय तुझं. तिला हे सगळं करण्याची काहीच गरज नव्हती. आणि तसंही मी सगळं एक्सेप्ट केलं होतं. पण आता तुला कळतंय त्यांनी फसवलंय तुला. आता तू माझं ऐकणार ना? असं झालंयस आदित्य तू. हा, नाही तर उद्यापासून मी ऑफिसला येतोच आहे. तुम्ही तिथेच या, भेटून ठरवू आपण. हा, एक मिनिट जरा, मला एक दुसरा कॉल येतोय. हा, आपण हा हा आपण नंतर बोलू. ओके. हा, हॅलो, बोल रे. हा, हो, काय करायचं आता? निवांत बसून बोलू आपण. हो, आहे मध्ये ऑफिसमध्ये. फारच बिझी दिसतंय. नाही हो, हे नेहमीचे फोन ऑफिसचे. खरं म्हणजे तुम्हाला थँक्स म्हणायचं होतं. थँक्स कशाबद्दल? इतके बिझी असून सुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून सगळे सोपस्कार पार पाडलेत देवाशिषराव. काय बोलताय तुम्ही? मामाने मीराला स्वतःच्या मुलीसारखं वाढवलंय, प्रेम केलंय. तिचा नवरा म्हणून हे सगळं करणं मला भाग होतं. कर्तव्य आहे माझं ते. तरी एक गोष्ट मनाला बोचत राहते, की आमच्यामध्ये जे काही घडलं त्याच्यामुळे तर मामा. नाही जावई बापू, तुम्ही असा विचारही मनात आणू नका प्लीज.
उलट मीराने घेतलेल्या निर्णयामुळे आनंद समाधानी होता. अथर्वच म्हणाला मला, होणार आहे. हो पण मग त्या रात्रीच ते गेले ना, त्यामुळे मनामध्ये विचार तर येणारच. नाही जिजू, असं काही नाहीये. जे काही घडलं त्याला तुम्ही जबाबदार नाही आहात. मग सगळं छान असताना मामाला अटॅक का आला? कुठला कुठला ताण होता त्यांच्या मनावरती? हा ऍक्च्युली त्या दिवशी काय त्या दिवशी? अथर्व बोल. अथर्व, काही नाही, म्हणजे त्या दिवशी तुम्ही गेलात आणि नंतर मामा झोपायला गेला तर मी मध्येच भेटलो. तर मला म्हणाला की खूप खूप समाधान वाटतंय आता. हो अरे, आमच्याशी सुद्धा रात्री इतके छान बोलले आणि सकाळी अचानक असा फोन. मनामध्ये विचार येणारच की नेमकं काय घडलं बाबा. मीरा मामा आणि तिच्या आठवणी याच्यामध्येच गुंतून पडलेली आहे. तिचं कसं आहे ना, ती एकाच गोष्टीचा सतत विचार करत बसते. मला ना तिला कुठलाही त्रास होऊ द्यायचा नाहीये. तर प्लीज तुम्ही मामांच्या बाबतीत काय घडलं असेल ते मीरापर्यंत पोहोचवू नका. ते मी समजू शकतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. असं काही होणार नाही. काळजी वाटणारच ना. जे घडलंय ते इतकं वाईट घडलंय. देवाशिषराव, आता हे घडलंय ते स्वीकारावं लागेलच ना. आपल्या पुढे दुसरा काही पर्याय नाहीये. पण मीरेला याबद्दल आम्ही कुणी चुकूनही काही बोलणार नाही याची खात्री बाळगा. नाही, मला समजतंय. शेवटी तुम्हालाच तिला सांभाळायचंय, तिचं मन जपायचंय. पण तुम्ही काळजी करू नका. येऊ. चल. मधुरा, त्यांनी आपल्यासोबत जे काही केलं ते वाईट होतच. पण मी मामांना रात्री जे काही बोललो ना, ते बोलायला नको होतं. कदाचित त्यामुळेच. प्लीज आदित्य, तू नशेत होतास आणि त्यातून झालंय हे. तुझी काहीच चूक नाहीये. चूक कशी नाहीये मधुरा? चूक कशी नाहीये? हे बघ, मला तुझं म्हणणं पटत नाही असं नाहीये, पण मामांनी असं कधीही बघितलं नव्हतं. सो व्हॉट? हं? अरे, ते जे वागले ते इतकं पेनफुल होतं की त्या मनस्थितीत तुला दारू प्यावी लागली. आदित्य, तू जे भोगतोयस ना ते थोडं थोडकं नाहीये. तरी मला किटली वाटतंय. मग ह्यावर एक उपाय आहे. आपल्याला गिल्ट आला ना की तो समोरच्याला देऊन टाकायचा, म्हणजे आपल्याला गिल्टी वाटत नाही. काय? येस, हे बघ, आपला गिल्ट समोरच्याला दिला ना की तो आपल्याकडे राहत नाही आणि समोरचा त्याच विचारात राहतो, पण आपल्याला रिलॅक्स वाटतं ना. सो आता तू अगदी रिलॅक्स फील कर. गिल्ट मीरा आणि देवाशिषला यायला हवा. ए चला, आणि चेहरा नीट कर पटकन. सोड ना मधुरा. आदित्य, दुःखातून बाहेर ये, नाहीतर मलाच त्रास होईल. किती वेळ असे बसून राहणार? काही खाल्लेलं नाहीये तुम्ही दोघांनी. चला खाऊन घ्या. चला. नाही, काही खावंसच वाटत नाहीये.
आणि तसंही जिजूंना मी त्यांच्या समोर आलेली नकोय. मधुरा, घरात जे काही घडले त्यामुळे सगळ्यांची मनं आधी कशी आहेत तुला माहितीये. अशा वेळी तू सगळ्यांसमोर जे काही बोललीस ते चुकीचं होतं की नाही बाळा? अशा वेळी आपण नाही समजून घ्यायचं आपल्या माणसाला तर कुणी घ्यायचं मला सांग. स्वतः करायचं आणि दुसऱ्यांना बोटं दाखवायची, त्यांच्यामुळेच तर झालंय हे सगळं. हेच हेच तू जे काही बोलतेस ना, हे मीरेसमोर वारंवार बोललं जाऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. काय वावगं आहे त्यात? का? का? अगं असं तू वारंवार बोलल्याने मीरेला नाही का वाटणार अपराधी? तिला वाटेल हे सगळं माझ्यामुळेच झालंय. पण आता सगळं झाल्यानंतर उगाच चिकलफेक करण्यात काय अर्थ आहे मला सांग? पण खरंच तर आहे ना, त्यांच्यामुळेच तर हे. उगाच बोललो मी, सगळं उगाच वाढवला विषय विनाकारण. मी फ्रेश होऊन जेवायला जातो, तुम्ही ते येत आहे का? आदित्य तू जेवला नाहीये सुपाशी असं अजून? चल नंतर येतो. ठीक आहे. मी असं काही केलं की सगळे बोलणंच आवरतात, घाबरतातच मला. काय चाललंय तुझं मधुरा? ते सोड. हे बघ, आता तू कसलाच विचार करू नकोस हा. मी जे सांगते ते कर, ओके? आता पुढची स्टेप. ताई आणि जिजूना फारच चांगले वागतात. त्यांचं गणित बिघडवलं पाहिजे. म्हणजे काय करणार आहेस तू? काहीही करणार. मधुरा प्लीज, घरात प्रसंग काय आहे? आदित्य, मी करणारच हा. त्यांनी तुला दुखावलंय. नक्की काय करणार आहेस तू? नाही नाही नको. अगं नाही, नकोच नकोच नकोच. आदित्य, अरे बाबा, तू काहीच करू नकोस ना, मी करते. आता भेटलं पाहिजे मीरा ताईला. चहा. मीरा, ठीक आहेस ना? हो. अशी अस्वस्थ का दिसतेस? थोडा वेळ आराम करायचा ना? लगेच कशाला कामाला लागलीस? आपण निघूया का लगेच? लगेच का? काय झालं? नाही राहत तेव्हा आता. खूप खूप त्रास होतोय सगळ्याचा. सतत असं वाटत राहतं ना की हे बघ, जो विचार तुझ्या मनात आलाय ना तो आणूही नकोस. असं काही नाहीये. तुम्हाला कसं माहित मला काय विचार येतोय मनात? नाही तो विषय पण काढून चालणार नाही. पण ठीक आहे, आपण लगेच निघायचं ना? निघूया. तुझं सगळं आवरलं की सांग मला, निघूया आपण लगेच. मी निरोप घेते सगळ्यांचा आणि मधुराशी पण एकदा बोलायला हवं. तिच्याशी बोलून झालं की लगेच निघू.